नमस्कार मित्रांनो. आपण स्टॉक मार्केटचं स्ट्रक्चर याच्यावरचा लेसन क्रमांक 1 आजपासून सुरुवात करत आहोत. इथून पुढे आपण 30 दिवस बरोबर असणार आहे आणि या स्ट्रक्चरचा हा पहिला लेसन आहे. स्टॉक मार्केट शिकताना आपण एकदम खालच्या थरापासून वर जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी आपले जे सहकारी आहेत, जे मित्र आहेत, ते बरेचसे मित्र असे आहेत की ज्यांना स्टॉक मार्केटबद्दल पूर्ण माहिती नाही आहे. त्यामुळं त्या प्रत्येक व्यक्तींसाठी शेवटपासून आपलं सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा हा प्रवास राहील. इथून आपण सगळे मित्र एकाच स्टेजवर आणि एकाच ठिकाणी सगळं कन्सेप्ट शिकण्याचं. तर आज आपण सुरुवात करूया. नमस्कार. जर तुम्ही स्टॉक मार्केट अगदी झिरोपासून शिकण्याचा सुरुवात करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण शेअर बाय करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे. स्टॉक मार्केटची पूर्ण कन्सेप्ट नेहमी काम कशी करते. आपण मोबाईलवर बाय बटन दाबतो, पण आपला ऑर्डर नेमकी कुठे जाते? ब्रोकर काय करतो? NSE आणि BSE म्हणजे काय? आपण विकत घेतलेले शेअर कुठे ठेवले जातात? NSDL आणि CDSL काय करतात? T+1 सेटलमेंट म्हणजे काय? आणि या पूर्ण सिस्टीममध्ये सेबीचे काय काम असते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अगदी सोप्या पद्धतीने, सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता हा आहे आपला स्टॉक मार्केट बेसिक लर्निंग नंबर 1चा व्हिडिओ असणारी स्टॉक मार्केट स्ट्रक्चर. मग चला सुरुवात करूया. आता इथून पुढे स्टॉक मार्केट म्हणजे काय? पहिला जो प्रश्न आहे, स्टॉक मार्केट म्हणजे काय, ह्या पहिल्या प्रश्नाचं आपण उत्तर घेण्याचं करू. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर स्टॉक मार्केट ही एक ऑर्गनायझेशन फायनान्शियल मार्केट आहे, जिथे कंपनीचे शेअर आणि इतर सिक्युरिटी खरेदी किंवा विक्री हे आपल्याला माहिती पाहिजे. उदाहरण घेऊया. जर समजा तुम्ही रिलायन्सचा एक शेअर विकत घेतला, याचा अर्थ काय? तुम्ही रिलायन्स कंपनीमध्ये एका छोट्याशा ओनरशिपचा हिस्सा घेतला. म्हणजे शेअर बरोबर काय, कंपनीमधील एक छोटासा हिस्सा, असे शेअरचं हे मानलं जातं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की शेअर म्हणजे फक्त मोबाईल स्क्रीनवर दिसणारा नंबर नाही. बरेच लोकांना असं वाटतं की मोबाईल स्क्रीनवर जो नंबर दिसते, तर त्या शेअरच्या मागे एक कन्सेप्ट म्हणजे ॲक्च्युअली कंपनीचा बिझनेस पण असतो. नुसते शेअर नाही, तर त्या शेअरच्या मागे कंपनीचा बिझनेस पण असतो. आता तुम्ही म्हणाल स्टॉक मार्केट कुठे आहे? आता सगळ्यांना प्रश्न पडतो स्टॉक मार्केट कुठे? तर सरळ सांगायचं स्टॉक मार्केट कुठे? तर स्टॉक मार्केट म्हणजे एखादं दुकान किंवा बाजारपेठ नाही. आज ट्रेडिंग मुख्यतः ऑनलाईन आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीमवर होते. जर तुम्ही मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून ब्रोकरच्या ॲपच्या मदतीने बाय सेल ऑर्डर देता, बेसिक फ्लो जर आपल्याला समजायचा झाला तर आपण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा कसं असतं मार्केट, कशा प्रकारे चालतं. पण तुम्ही काय करणार, मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून ऑर्डर बाय सेल करणार. ओके. ती ऑर्डर कुठे जाणार? ब्रोकरकडे जाणार. ब्रोकर कुठे पाठवणार? ती BSला पाठवणार. तिथं काय होणार, ते ऑर्डर तुमची तिथं ऑर्डर मॅच होणार. समोरून कोण विकणार आहे का, त्या ऑर्डरशी ही तुमची ऑर्डर मॅच आणि मग ती शेवटी कुठे येणार, परत त्याचा एक ट्रेड होणार. ऑर्डर मॅच झाल्यानंतर त्यांचे शेअर तुमच्याकडे येणार, तुमचे पैसे त्यांच्याकडे जाणार आणि ते हे पूर्ण ट्रेड जेव्हा कंप्लीट झाला, म्हणजे काय, तुम्ही घरात बसून ट्रेड करता. तुम्हाला डायरेक्ट घरात बसून ट्रेड करायचे, इकडं तिकडं तुम्हाला कुठे जायची पडत नाही. आणि ही इलेक्ट्रॉनिक मार्केट सिस्टीम अशाच प्रकारे काम, एकदम सोप्या कन्सेप्ट. मग NSE आणि BSE म्हणजे काय, हा प्रश्न पडतो. आता घेऊया स्टॉक मार्केटमधल्या 2 इम्पॉर्टंट नावाकडे यायचे. NSE आणि BSE हे भारताचे प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत. लक्षात ठेवा, NSE BSE भारताचे प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत. स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय, तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बायर आणि सेलरचे
म्हणजे बायर आणि सेलरचे बाय सेल ऑर्डर जिथे मॅच होतात ती ऑर्गनायझर सिस्टीम म्हणजे स्टॉक एक्सचेंज. आलं का लक्षात? आणि ती स्टॉक एक्सचेंज मुंबईला आहे. आता याच्याकडे NSE म्हणजे काय आपण पाहूया. तर NSEचा फुल फॉर्म्युला जर पाहायला गेला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया. याची स्थापना 1992 साली झाली आणि याचं डायरेक्ट म्हणजे काम करायला सुरुवात तशी जर 1994 सालापासून. NSE हे भारताचे मॉडर्न एकदम इलेक्ट्रॉनिक स्क्रीन बेस्ड ट्रेडिंगच्या डेव्हलपमेंटमध्ये महत्त्वाची भूमिका यांनीच पाडली. याच्या अगोदर BSE पण काम करत होतं. पण मेन सुरुवात NSEनं हे मॉडर्न एकदम डेव्हलपमेंट केलं आणि तिथनं सुरुवात झाली. आता आपल्याला BSE म्हणजे पण काय हे जाणून घ्यायचं असेल तर BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. लक्षात घ्या. BSE लिमिटेड ज्यापूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखले जायचे आणि याची स्थापना 1875 साली झालेली. हे एशियातील सगळ्यात मोठं स्टॉक एक्सचेंज आहे आणि सगळ्यात जुनं स्टॉक एक्सचेंज म्हणून हे ओळखलं जातं. त्याचं काम समजा एका व्यक्तीला शेअर बाय करायचे आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीला तो शेअर सेल करायचा आहे. एक्सचेंज हे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम त्याचे ऑर्डर मॅच करतो. आलं का लक्षात? ऑर्डर मॅच झाला तर ट्रेड एक्झिक्यूट होतो. आणि लक्षात ठेवा NSE BSE ट्रेडिंग मार्केट प्लेस प्लस ऑर्डर बरंच मॅचिंग. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, NSE आणि BSE वर लिस्टिंग कंपनीची संख्या बदलत राहते. एक नाही राहत. याच्यात अनेक लिस्टिंग कंपन्या येतात. नवीन कंपन्यांची लिस्ट येते, जुन्या कंपन्या डिलीट होतात म्हणून ही संख्या फिक्स. तरी NSE मध्ये साधारणतः 2500 पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत आणि BSE म्हणजे 6500 पेक्षा. BSE ची कंपनी तुम्ही NSE मध्ये पण खरेदी करू शकता. NSE ची कंपनी BSE मध्ये पण खरेदी करू शकता. पण BSE च्या सगळ्या कंपन्या तुम्ही NSE मध्ये खरेदी करू शकता. कारण BSE च्या कंपन्या खूप जास्त आहेत. हे तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे. आता ब्रोकर कोण असतो याच्याकडे आपण पाहूया. आता स्टॉक मार्केटमधल्या सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ब्रोकर कोण. आणि आता आपण इथून पुढे ब्रोकर काम करणार. ब्रोकर म्हणजे इन्व्हेस्टर आणि ट्रेडर यांचा एक्सचेंज करण्याचा जो मधला दुवा आहे म्हणजे बीड करतो तो ब्रोकर असतो. एक सामान्यतः रिटेल इन्व्हेस्टर थेट NSE आणि BSE च्या ट्रेडिंग सिस्टममध्ये जाऊन ऑर्डर दे. तो ब्रोकरच्या ॲप किंवा ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करतो. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आपण ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचाच वापर करतो ना मोबाईल थ्रू. तर ते कशा प्रकारे काम करतं ते हे आपण एक प्रयत्न करू. आता हे बघा कसं होतं की क्लायंट काय करतो, क्लायंट येतो तो कुठे जातो, ब्रोकरकडे जातो. ब्रोकर काय करतो, ती तुमची जी पोझिशन आहे ती NSE BSE क ट्रान्सफर करतो. NSE BSE काय करतात, ऑर्डर मॅच करतात. बाय आणि सेलर ऑर्डर मॅच करतात आणि एक ट्रेड पूर्ण होतो. म्हणजे तुम्ही ब्रोकर ॲपमध्ये एखाद्या कंपनीचे 10 शेअर बाय केले, तुमची ऑर्डर क्लायंट ब्रोकर एक्सचेंज परत ऑर्डर मॅच करतो आणि फिर ट्रेड होतो. अशा प्रकारे तुमची ऑर्डर एक्सचेंज म्हणजे ब्रोकर बरोबर स्टॉक एक्सचेंज पर्यंत पोहोचण्याचा गेटवे आहे. त्या थ्रू आपले ऑर्डर पुढे मॅच होत जातात. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता ब्रोकर हा NSE BSE ची कसा जोडला असतो हे आपण जाणून घेऊ. ब्रोकर थेट आपोआप NSE BSE ला जोडलेला जात नाही. त्याला ॲप्लिकेशन रूल असतात, रेग्युलेशन असतात, रिक्वायरमेंट असतात, ते सगळ्या पूर्ण कराव्या लागतात. त्याला एक्सचेंज सोबत ट्रेडिंग मेंबर म्हणून सुद्धा लिंक व्हावं लागतं. बेसिक फ्लो जर आपल्याला पाहायला असेल तर प्रथम काय होतं की क्लायंट येतो. प्रथम काय येतो, क्लायंट काय येतो, ट्रेडिंग अकाउंट खोलतो. कोणाकडे खोलतो ट्रेडिंग अकाउंट, तो ब्रोकर खोलतो. ब्रोकर काय करतो, तर त्याच्या जे ट्रेडिंग अकाउंट खोललेलं असते त्याला लिंक करतो NSE BSE ला आणि NSE BSE वरच बाय सेलच्या ऑर्डर मॅच होतात. म्हणजे आपल्याला ब्रोकर ऑर्डर ब्रोकरच्या सिस्टीम मधून एक्सचेंज हे आपल्याला माहिती पाहिजे. ऑर्डर कोणनं पोचते, ते NSE च्या सिस्टीम मधनं. आता पुढचं पाहायचं गेलं तर ब्रोकर किती प्रकारचे असतात. बिगिनर म्हणून ब्रोकरचे मुख्य 2 प्रकार समजून.
आता फुल सर्व्हिस ब्रोकर आणि एक कोण असतो डिस्काउंट ब्रोकर. आता फुल सर्व्हिस ब्रोकरचा अर्थ काय आहे हे तुम्ही पहिल्यांदा जाणून घेण्याचा प्रयत्न. तर फुल सर्व्हिस ब्रोकर काय करतो? फुल सर्व्हिस ब्रोकर ट्रेडिंग टर्मिनल ओपन करतो. दुसरं काय करतो? रिसर्च करतो. तिसरं काय करतो? ॲडवायझरी पण देतो. वरून तुम्हाला ॲडवायझर आणि रिपोर्ट देतो. तुम्हाला एखादी रिपोर्ट माहिती असेल, एखादा कंपनीचा रिझल्ट आला, त्या कंपनीबद्दल अजून काही काही माहिती आहे, त्याच्यात काय डेव्हलपमेंट झाली, सर्च काढून तुम्हाला आणि तो सपोर्ट पण प्रोव्हाइड करतो तुम्हाला फोन करून. म्हणजे फुल सर्व्हिस ब्रोकर ट्रेडिंग टर्मिनल प्लस एक्स्ट्रा सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड. अशा फुल सर्व्हिस जास्तीत जास्त बँका हे लक्षात घेतात हे असतं. फुल सर्व्हिस बँका झाल्या, ICICI, HDFC, मोतीलाल ओसवाल झालं, ॲक्सिस बँक झालं, कोटक बँक झालं. ह्या फुल सर्व्हिस ब्रोकर हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे फुल सर्व्हिस जे ब्रोकर आहेत ते त्यांचे जी प्राईज असते ती थोडीशी जास्त हां, हे तुम्ही आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यामुळे सगळ्यांचे अकाउंट फुल सर्व्हिस ब्रोकरकडे नसतात. बरेच जणांचे अकाउंट आपण काय करतो डिस्काउंट ब्रोकरकडे जातो. आता डिस्काउंट ब्रोकरचा फोकस कसा असतो जास्त करून? डिस्काउंट ब्रोकर काय करतो? ऑनलाईन ट्रेडिंग टर्मिनल तुम्हाला प्रोव्हाइड करून. ऑनलाईन ट्रेडिंग टर्मिनल मोबाईलवर किंवा PCवर आणि त्या ट्रेडिंग टर्मिनल काय टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करतो आणि लो कॉस्ट तुम्हाला डिस्काउंट देत होतो. ती प्राईस कमी होती. काही जण सुरुवातीला 0 ब्रोकरेज ठेवतात. काही जण काय करतात ब्रोकरेज, काही जणांचे ₹10 ब्रोकरेज. आणि हे जेव्हा आले तेव्हापासून त्यामुळे म्हणजे ह्या ब्रोकरमुळे जी प्राईज आहे बाय सेल करायची ती कमी झाली. त्याच्या अगोदर ही तुमच्या रिक्वायरमेंट डिपेंड करते की तुम्हाला कुठला ब्रोकर पाहिजे हे तुम्ही ठरवायचे. दुसरं कोण ठरवणार नाही. ब्रोकर इन्व्हेस्टर ट्रेडरला काय देतो हे आपण ब्रोकर आपल्या इन्व्हेस्टर ट्रेडरला काय काय प्रोव्हाइड करतो ते सामान्यतः जर तुम्ही खालील गोष्टी पाहिल्या तर काय काय करतो तो इन्व्हेस्टर ब्रोकर ट्रेडरला काय करतो ते ट्रेडिंग अकाउंट देतो. आपल्याला जिथं ट्रेडिंग करायचे ते काय करतो ट्रेडिंग अकाउंट देतो. ब्रोकर काय करतो ट्रेडिंग अकाउंट देतो. दुसरं काय करतो ब्रोकर मोबाईल ॲप पण देतो. बरोबर का नाही? मोबाईलच्या ॲपवर आपण सगळं एक्सचेंज करतो. तिसरं काय करतो तो ना एक प्रकारे वेब टर्मिनल पण देतो. वेब टर्मिनल थोडं वेगळ्या प्रकारे काम करतो. मोबाईल ॲपपेक्षा वेब टर्मिनल वेगळं सुटेबल असतं जे PCवरनं काम करतात. पण प्रत्येक माणसाचं PC नसतो त्यामुळं देण्याचं. आता या ठिकाणी काय करतो अजून काय करतो तो आपल्याला बाय आणि सेल कसं करायचं याची फॅसिलिटी पण तो प्रोव्हाइड करतो. नंतर काय करतो लाईव्ह मार्केट डाटा. मार्केटमध्ये लाईव्ह काय चाललंय कुठे चढ उतार चालले तर तो डाटा तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्या म्हणजे किती बाय झाली किती सेल झाली ह्या ठिकाणी किती माणसं आहेत त्या ठिकाणी किती सेल करणार आहेत ही सगळी माहिती हा आपल्याला प्रोव्हाइड करतो. दुसरं काय करतो तो चार्ट पण देतो. आपल्या चार्ट देतो, पोर्टफोलिओ डिझाईन करण्याची आपल्याला सुविधा देतो किंवा ट्रेड रिपोर्ट आहे जे आपण किती ट्रेड केले, आज काय काय काढाय केले आपण सगळं रिपोर्ट काढून तो देतो. कॉन्टॅक्ट नोट देतो, आपण किती किती कॉन्ट्रॅक्ट हे केले ते नव्हतो किंवा फंड तुम्हाला फंड काढायचे फंड परत ॲड करायचे याची फॅसिलिटी पण देतो आणि कस्टमरला सपोर्ट पण म्हणजे काही ब्रोकर तर डिपॉझिटरी पार्टिसिपेट सुद्धा असतात. म्हणजे ते डीमॅट अकाउंटची सुविधा देतात. आता इथे एक खूप महत्त्वाचा फॉर्म्युला लक्षात घेतला पाहिजे. तर बँक अकाउंट म्हणजे मनी नाही. बँक अकाउंट म्हणून काय मनी येतं. पण ट्रेडर अकाउंट काय असते बाय सेल करण्याची ऑर्डर असते. हे म्हणजे जे ट्रेडरचं ब्रोकरचं जे टर्मिनल आहे तिथं जे पैसे असतात म्हणजे ते काय ब्रोकरच्या अकाउंटवर नसतात ते बँकच्या अकाउंटवर असतात. हे लक्षात घ्या. ब्रोकरची सुद्धा बँक असते. आता आपण आपल्या बँकमधनं कुठे टाकले ब्रोकरच्या अकाउंटवर पण ब्रोकरच्या अकाउंटवर दिसतात का नाही त्याच्या बँकमध्ये असतात. आणि तिथं ब्रोकर काय करतो टर्मिनल म्हणजे काय तर टर्मिनल म्हणजे बाय सेल ऑर्डर करण्याची जागा आहे आणि डीमॅट अकाउंट एक असते. तर डीमॅट अकाउंट काय असतं ते शेअर साठवून ठेवायची जागा आहे डीमॅट अकाउंटमध्ये. तर हा फॉर्म्युला आपल्या लक्षात ठेवला पाहिजे. पुढं सगळं म्हणजे सोपं होत जाईल जर हे आपल्या लक्षात असेल तर. म्हणजे सुरुवातीला तर आपल्याला हे कळायला बरेच दिवस आलं का लक्षात. तर ब्रोकरची वर्किंग स्ट्रॅटेजी कशी असते
म्हणजे ब्रोकर कशा प्रकारे वर्क करतो तर हे आता आपण जाणून घेऊया. चला ॲक्च्युअली ट्रेडचा प्रोसेस समजून घेऊया. समजा तुम्हाला एखाद्या कंपनीचे 10 शेअर बाय करायचे आहेत. स्टेप 1 मध्ये हां. तर तुम्ही ब्रोकरचे ॲप ओपन कराल. तुम्ही काय कराल? तुम्हाला बाय सेलची ऑर्डर करायची आहे. तर तुम्ही काय करणार? ब्रोकरची ॲप ओपन करणार. ओके. बेसिक ब्रोकरचा ॲप ओपन केला. बरोबर. दुसऱ्या स्टेपला काय करणार तुम्ही? दुसऱ्या स्टेपला काय करणार इथं लक्षात घ्या. ॲप ओपन केल्यानंतर कंपनी सर्च करणार तुम्हाला कोणत्या कंपनीचा शेअर घ्यायचे. तिसऱ्या स्टेपला काय करणार तुम्ही? बाय बटन वर क्लिक करणार. बरोबर. बाय बटनवर क्लिक केलं. बाय बटनवर क्लिक केलं का ते सांगेल तुम्हाला किती क्वांटिटी घ्यायच्या. मग तुम्ही काय करणार? किती क्वांटिटी घ्यायच्या त्या क्वांटिटी टाकणार. बरोबर. मग किती क्वांटिटी टाकल्यानंतर पुढचं काय असतं की ऑर्डर प्लेस करणार. बटन दाबणार. बाय केलं. एवढ्या ऑर्डर टाकलेल्या आहेत. आता त्या मी बाय केल्या. आणि ती 6 नंबरला काय जाऊन करतं की ब्रोकर तुमच्या ऑर्डर एक्सचेंजला पाठवतो. कुठं? NSE BSEला पाठवतो. मग एक्सचेंज 7 नंबरला एक्सचेंजवाला काय करतो की त्या ऑर्डर आलेल्या त्या मॅच करतो. कोणाच्या बाय आलेल्या आहेत, कोणाच्या सेल आलेल्या त्या मॅच करतो. त्या मॅच केल्यानंतर पुढची ऑर्डर काय करते? मॅच केल्यानंतर त्या ऑर्डर एक्सचेंज होतात. इकडून तिकडे एक्सचेंज होऊन त्याची प्रोसेस पूर्ण होते. आणि त्याच्यानंतर क्लिअरिंग सिस्टम प्रोसेसकडे ही पूर्ण जाते. मग त्याने त्याची सेटलमेंट पूर्ण झाल्यानंतर शेअर तुमच्या डीमॅट अकाउंटला आणि पैसे त्याच्या अकाउंटला. म्हणजे शेअरचे काय येणार? तुमच्या डीमॅट अकाउंटला. पैसे कुठे जाणार? त्याच्या अकाउंटला जाणार. म्हणजे बेसिक फॉर्म्युला कसा असतो? क्लायंट नंतर ब्रोकर नंतर NSE BSEला ऑर्डर मॅच होतात. मग तिथं ट्रेड एक्झिक्यूट होतो. मग सेटलमेंट होते आणि मग ते तुमच्या डीमॅट अकाउंटला पैसे येतात. अशा प्रकारची ही प्रोसेस चालते. आणि ही एक क्विक होते. एक बटन दाबता क्षणी होते. तुम्हाला वाटतं जायचं कुठे ट्रेड करायचं, किती वेळ लागणार. ते हे सगळ्या ज्या गोष्टी होतात ना त्या एकदम क्विक होतात. त्याच्यासाठी वेगळं काही करण्याची गरज तुम्हाला पडत नाही. तर आता आपण पुढचं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला आता काय NSDL और CDSL काय आहे तर याच्या पुढचा आपण प्रयत्न करूया. NSDL काय असतं, त्याचा बेसिक काय असतो, ते काय काम करतात, ते आता खूप महत्त्वाचा प्रश्न कसा पडतो की तुम्ही शेअर विकत घेतले पण ते शेअर ठेवले कुठे जातात? प्रश्न काय पडतो? तुम्ही शेअर विकत घेतले ते ठेवले कुठे जातात? ते येतात कुठे? तर ते NSDL आणि CDSL. आता NSDLचा फुल फॉर्म जर सांगितला तर NSDL म्हणजे काय? नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड. हा NSDLचा फुल फॉर्म झाला. आणि CDSL काय आहे? सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस इंडिया लिमिटेड. हे भारताचे सिक्युरिटी डिपॉझिटरी आहे. त्याचे हे 2 एक्सचेंज आहे हे आपल्या लक्षात घ्या. आता NSDL बघा हे शेअर इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये होल्ड करून काय करतो तो? इलेक्ट्रॉनिक फर्ममध्ये होल्ड करून ठेवतो. आणि शेअरचं तुम्हाला काय देतो? एक सर्टिफिकेट देतो. पहिल्यांदा काय व्हायची? सर्टिफिकेट यायची. आता काय होतं? सर्टिफिकेट येत नाही. तर तो इथं होल्ड करून ठेवतो. आणि ओनरशिप रेकॉर्ड मेंटेन करायचं काम हा करतो. कोणाची ओनरशिप आहे, काय आहे, त्याचा रेकॉर्ड काय आहे, तर त्यातला होल्ड करून ठेवायचं हा काम करतो. आणि सिक्युरिटी ट्रान्सफर फॅसिलिटी देतो. आता दुसऱ्याने जर खरेदी केले तर तुमचे शेअर त्याच्याकडे ट्रान्सफर करायचे, त्याचे शेअर घ्यायचे, याचं काम पण हे करतो. आणि सेटलमेंट सिक्युरिटीची मुवमेंटला पण सपोर्ट करतो. सिक्युरिटीजला मुवमेंट करण्याला पण तो काय करतो? सपोर्ट करतो. तर हे आपल्याला एक सगळ्या गोष्टी माहीत असल्या हव्यात. त्या प्रकारेच NSDL काम करतं. आपल्याला शेअर ठेवायचं, ओनरशिप मेंटेन करणं, तुम्हाला एक्सचेंज करायची फॅसिलिटी देणं, मुवमेंट करायची फॅसिलिटी देणं. तुम्हाला जर थेट NSDLकडे जाऊन डीमॅट अकाउंट उघडायची गरज पडत नाही. ते सरळ ब्रोकर तुम्हाला अकाउंट उघडून देतो. म्हणजे ते बँक ऑफिसला काम करतात. म्हणजे बँक अकाउंट म्हणजे मनी ठेवण्याची जागा, डीमॅट अकाउंट म्हणजे शेअर ठेवण्याची जागा. आता हे आपल्याला डिपॉझिटरी म्हणजे बँक नाही. हे फक्त समजण्यासाठी उदाहरण मी दिलेलं आहे. या ठिकाणी फक्त शेअर ठेवले जातात. ओके. आता शेअर आपल्या अकाउंटला येतात तर खरेदी केल्यावर लगेच येतात का? नाही. तर T+1 सेटलमेंट म्हणजे काय? आता आपण हे पुढचं जाणून घेण्याचा प्रयत्न. T+1 सेटलमेंट. आता लक्षात घ्या. आज ट्रेड झाला. बरोबर. तर त्याला काय म्हणायचं? टी डे म्हणजे आज झालेला व्यवहार.
ओके. आता दुसऱ्या दिवशी काय आलं, आता क्लायंटने काय केलं, टी डेचा म्हणजे ज्या दिवशी तुम्ही शेअर बाय केला, सेल केला, बाय केला किंवा सेल केला. आता पुढे काय होणार, टी पर 1 डे म्हणजे काय होतं, की ट्रेड झाल्यानंतर पुढच्या सेटलमेंट डे म्हणजे दुसरा दिवस. म्हणजे तुम्ही मंडेला शेअर बाय केला आणि मंडेला बाय केला म्हणजे 1 दिवस आणि थर्सडेला तुम्हाला तो शेअर तुमच्या अकाउंटला आला. आलं का लक्षात? मग आता हे लक्षात ठेवा, की आज बाय केला दुसऱ्या दिवशी अकाउंटला आला. पण रोज असं होतं असं काही नाही. समजा मध्ये दुसऱ्या दिवशी सुट्टी आली. सेटलमेंटच्या दुसऱ्या दिवशी समजा सुट्टी आली, तर त्यावेळेस काय करणार? तर त्यावेळेस थोडं त्याच्यानंतर ज्या दिवशी मार्केट ओपन होईल, तो दिवस ह्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो. ते दुसऱ्या दिवशी आपल्या अकाउंटला पैसे येतात. म्हणजे ट्रेड डे नंतर क्लिअरिंग होतं संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटला येतात फंड आणि शेअरचे एकमेकांकडे ट्रान्सफर होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, टी प्लस 1 डे, टी प्लस 1 डे म्हणजे नेक्स्ट कॅलेंडर डे नाही. तर जर दुसऱ्या दिवशी सुट्टी आली तर त्याच्या पुढचा जो दिवस येणार आहे, तो दिवस या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. हे तुमच्या पूर्ण लक्षात असलं पाहिजे. कुठेही गडबड करायची नाही. आणि गडबड केलं तरी तुमच्या अकाउंटला शेअर आलं तेव्हाच तुम्हाला दिसेल. आज जर तुम्ही विकला तर टी+1 डेजमध्ये तुम्ही ते इंट्राडे ग्राह्य धरले जाईल. पुढच्या दिवशी ते एक्सचेंज होणार नाही. एक पुढच्या दिवशी तुमच्या अकाउंटमध्ये दिसेल. पण काय दिसणार? 1 डे, टी+1 डे असं दिसेल. हे लक्षात घ्या. आता पूर्ण शेअर बाय फ्लो. आता सगळ्या प्रोसेस एकाच फ्लोमध्ये पाहूया, की हे कशा प्रकारे काम करतं. सगळे शेअर आपण कसे बाय करतो आणि ते एक टर्मिनलनुसार बाय, सेल कशा प्रकारे ऑर्डर लागले जातात हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ. आता इन्व्हेस्टर काय करतो? इन्व्हेस्टर ट्रेडर हा काय करतो? लक्षात घ्या. इन्व्हेस्टर ट्रेडर काय करतो? तो काय करतो? ब्रोकरच्या ॲपवर जाऊन आपली ऑर्डर प्लेस करतो. ऑर्डर प्लेस करताना काय करतो? ब्रोकरच्या ॲपवर जातो आपण, ऑर्डर प्लेस करतो. ब्रोकर काय करतो? तर ते ब्रोकर तुम्ही जी ऑर्डर प्लेस केलेली आहे ती NSE, BSEला ती एक्सचेंज. NSE, BSE काय करतात? ती बाय सेलची ऑर्डर मॅच करतात आणि मॅच केल्यानंतर ट्रेड एक्झिक्यूट करतात. आता ट्रेड एक्झिक्यूट झाला तर काय होतं, की त्याचं क्लिअरिंग प्रोसेसला ती पुढे जाते. एक्झिक्यूट झाला पण त्याच्या मागे पण काहीतरी बॅक असणार ना. क्लिअरिंग करणार, त्याचे शेअर याच्या ह्याच्यात टाकायचे, याचे शेअर त्याच्या ह्याच्यात, पैसे त्याच्या ह्याच्यात टाकायचे. त्याच्यासाठी ते कुठं जातात? क्लिअरिंग प्रोसेसला जातात. त्या क्लिअरिंग प्रोसेससाठी टी+1 डे ही सेटलमेंट दिलेली असते. आपल्याला फ्रंटला तर दिसतं, की आपल्या अकाउंटला आलं, त्याच्या फ्रंटला दिसतं त्याच्या अकाउंटला पैसे दिलं. हे बोकटच्या टर्मिनलवर नव्हतं. पण ब्रोकरकडे पण त्या बँकेकडनं पैसे आले पाहिजेत आणि आपले शेअर आपल्या डिपॉझिटरी म्हणून तिकडे गेले पाहिजेत. तर त्याला तर वेळ जातो की नाही? मग त्याच्यासाठी हा सेटलमेंट डे आपल्याला दिला असतो. मग ते NSDL डिपॉझिटरीकडे ती सिस्टीम पाठवते अगोदर. मग तिकडनं ते डीमॅट अकाउंटला शेअर येतात आणि मनी त्याच्या अकाउंटला साईडला जातं. म्हणजे बँक ब्रोकर फंड सेटलमेंट. म्हणजे काय करतं? बँक आणि ब्रोकरचं फंड काय सेटलमेंट करते. ओके. आता ही सगळी प्रोसेस चालते आणि याच्यात काय घोळ झाला, कोणाचे पैसे कुठे गेले, कोणाचे शेअर आलेच नाही. ब्रोकरकडनं होऊ शकतं. कधी-कधी टर्मिनलला इश्यू येऊ शकतो. कधी-कधी याच्या अगोदर बरेच वेळा असं पाहिलं गेले तर काय ब्रोकर काय करायचे? शेअरच विकून टाकायचे. आपले शेअर इथपर्यंत ते शेअर प्लेस करायचे. आपल्याला माहीत पण नाही. आणि शेअर विकल्या पण जायचे. अशा घडलेल्या. आणि मग बरेच जण विचारलं आपले शेअर चोरीला गेले तर असं होत नाही. हे सगळ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सेबी काम करते. म्हणजे इम्पॉर्टंट रेग्युलेशन सेबी काय करते? तर इम्पॉर्टंट रेग्युलेशन करायचं काम ही सेबी करते. लक्षात घ्या. सेबीचं काम काय आहे? रेग्युलेशन करायचं. म्हणजे सेबीचा जर फुल फॉर्म्युला जर पाहिला गेला तर सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी ही भारतातील सिक्युरिटी मार्केटची रेग्युलेशन एक ऑथरायझेशन आहे आणि सेबी स्टॉक मार्केटचे रूल अँड रेग्युलेशन पाहणारी संस्था म्हणून ओळखले जाते. सेबी तुमच्यासाठी शेअर बाय आणि सेल करत नाही, ते ब्रोकर करतात. ती मार्केट सिस्टीम कशी चालते याचं रेग्युलेटेड करण्याचं काम हे सेबीकडे असतं. सेबीचं हे काम एक
प्रकारे जर पाहिलं गेलं तर ह्या 3 प्रकारे चालतात. सेबी काय करतं? प्रोटेक्शन देतं. सेबी काय करते? तुम्हाला एक प्रकारचे प्रोटेक्शन देतं. दुसरं काय करतं? ते रेग्युलेट करते. काम व्यवस्थित चाललं पाहिजे. सगळ्यांवर लक्ष ठेवायचं काम सेबी करते. सिक्युरिटी मार्केटमध्ये नेगोशिएशन बरोबर चालले की नाही चाललं आणि त्यांचं डेव्हलपमेंट समजा नवीन रूल आणले, काही गोष्टी आल्या, तर त्याचे डेव्हलपमेंट करायचं कामसुद्धा सेबी म्हणजे सेबी काय करते? प्रोटेक्शन प्लस रेग्युलेशन प्लस मेंट अशी तिन्ही कामं सेबीकडे असतात. हे आता आपण पाहिलेले की त्या प्रकारे करते आणि आता फायनल रिपोर्ट पाहतो. ह्या फायनल रिपोर्टमध्ये तुम्हाला दिसेल की मार्केटचं स्ट्रक्चर एक फॉर्म्युल्यामध्ये चालतं. कसं चालतं हे आता आपण या वेळेस शिकलेलो आहे. आणि ते कसं चालतं तर बघा, सेबी हे रेग्युलेशनचं काम करतं. ओके. आता NSE आणि BSEचं काम काय असतं तर मार्केट प्लेस निर्माण, मार्केटची जागा निर्माण करून. म्हणजे नंबरला एक सेबी रेग्युलेशन, NSE मार्केट प्लेस करतं की जिथं तुम्ही हे ऑर्डर तुम्हाला टाकता येतात, जागा देतं. आणि ब्रोकर काय करतो तर क्लायंट आणि एक्सचेंज म्हणजे मार्केट, NSE, BSE आणि आपण याच्यामध्ये सेटलमेंट करायचं काम काय करतो? ब्रोकर. आणि हे काय करतो? NSE, हे NSDL आणि CDSL हे काय करतं? हे डिपॉझिटरी आहेत. त्या ठिकाणी पैसे जमा नाही होत. ही एक प्रकारची बँकच आहे. पण इथं शेअर असतात. ते काय इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर इथं ठेवले जातात. आता ब्रोकर काय करतो? जे ट्रेडिंग अकाउंट देतो, तिथं काय करता? फक्त तुम्ही ऑर्डर लावता. त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त काय ट्रेडिंग अकाउंट करता, फक्त ऑर्डर लावता. आणि जे डीमॅट अकाउंट देतं त्याच्यामध्ये काय असतात? शेअर असतात. पण ते शेअर डीमॅट अकाउंटला दिसतात. ते कुठे असतात? ते ऑलरेडी असतात NSDL, CDSL या ठिकाणी असतात. ते तुम्हाला या डीमॅट अकाउंटमध्ये दिसतात. आणि डीमॅट अकाउंटमधनंच तुम्हाला काढायला लागतात. ते तिकडं जायची गरज पडत नाही. ते तुम्हाला ब्रोकरच्या अकाउंटवर दिसतं. ट्रेडिंग टर्मिनल आणि डीमॅट अकाउंट हे दोघंही ब्रोकर तुम्हाला हो. मग आता आपल्याला दिसतात डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंटवर आपले शेअर. ट्रेडिंग अकाउंटवर ट्रेडिंग करायचं, डीमॅटवर आपल्याला शेअर दिसणार. आपले इथे गोळा झाले शेअर. ओके. पण मग आता पैसे कुठे गेले? तर पैसे गेले बँकमध्ये. ते आपल्या बँकमध्ये आले का? नाही. तर ते ब्रोकरच्या बँकमध्ये गेले. लक्षात घ्या. ते ब्रोकरच्या बँकमध्ये असतात. ज्यावेळेस आपल्याला पैसे गरज असते, तेव्हा ब्रोकर काय करतो? ते पैसे आपल्याला ट्रान्सफर. आणि ही पूर्ण आणि टिप प्लस डे म्हणजे काय? ट्रेड झाल्यानंतर पुढचं सेटलमेंट. आता क्लायंट कोण असतो? तर क्लायंट म्हणजे आपण. बाय सेल कसं करायचं? हे आपण ठरवतो ना. आपल्यालाच ठरवायचे. ब्रोकर थोडंच सांगणार आहे तुम्ही बाय करा, सेल करा. असं नाही, हे आपल्याला ठरवायचे. जर तुम्हाला हे स्ट्रक्चर समजलं, तर स्टॉक मार्केटची बेसिक जो फंडामेंटल आहे, कसं चालतं हे तुम्हाला समजतं. मला वाटतं हा व्हिडिओ मी एक नाही 4-5 वेळा करून सांगितलं. आणि हा आपला लेसन पहिला हे होता, धडा होता. इथून पुढे आपण पुढच्या स्ट्रक्चरला आज हा पहिला लेसन अगोदर टाकला होता की माझा आजपर्यंतचा एक्सपिरियन्स काय आहे, मार्केट काम करतं, काय काम, तर आज मी सांगण्याचा हे स्ट्रक्चर आपल्याला सुरुवात हे जे होतं म्हणून हे स्ट्रक्चर घेतलेले आहे. पुढच्या दिवसापासून आपण पुढचा सब्जेक्ट पाहणार आहोत. लक्षात ठेवा, मी सरळ तुम्हाला ट्रेडिंग करायला नाही. आपण सुरुवातीला हळूहळू पुढे जाऊ. जास्त घाई करायची गरज नाही आहे. जास्त गडबड करायची गरज नाही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगेल. तुम्हाला काही अडचणी आल्या तर सांगा. आपण त्या अडचणी पूर्ण करण्याचा प्रयत्न. ओके. थँक्यू. बाय बाय.